आता आणखी एक अपडेट महत्त्वाची येते. दिग्विजय पाटील यांची 5 डिसेंबरला चौकशी होणार आहे. खारगे समितीसमोर ते येणार आहेत. तर त्यांना याआधीसुद्धा खारगे समितीसमोर बोलवण्यात आलं होतं आणि 7 डिसेंबरला खारगे समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे. लक्षात घ्या, या 2 तारखा 5, 7 या 2 तारखा महत्त्वाच्या काय आहेत. 5 तारखेला दिग्विजय पाटील येणार आहेत, त्या समितीसमोर त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. 7 तारखेला खारगे समितीला अहवाल द्यायचा आहे. का? कारण 8 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या आधी या सगळ्या बाबी तयार असाव्यात. काय काय झालेलं आहे, तुमचा ॲक्शन टेकन काय काय आहे हे मांडावं लागेल सभागृहामध्ये. त्याच्यामुळे अधिवेशन सुरू होण्याआधी ॲक्शन काय काय घेण्यात आली या दोन्ही गोष्टींची इथे आपल्याला माहिती कळते. आजच बातमी येते, आजच माहिती समोर येते की अधिवेशन आज जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची बैठक झाली, कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या तारखा ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या आधी ॲक्शन झालेली आपल्याला अपेक्षित होतीच. त्यामुळे आज शीतल तेजवानीची अटक झालेली आहे. दिग्विजय पाटलांची अटक कधी हा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे. खारगे समितीसमोर ते 5 तारखेला येणार आहेत. 7 तारखेला खारगे समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे. चंद्रकांत फुंदेकडे जाऊया. पुणे पोलीस आयुक्तालयातून चंद्रकांत फुंदे आपल्याकडे आहेत. चंद्रकांत, तिकडे काय परिस्थिती आता? सध्या शीतल तेजवानीला काही क्षणात मेडिकलला घेऊन नेलं जाणार आहे ससूनला. त्यानंतर मग तिला कोर्टासमोर हजर केलं. आज केलं जाईल की उद्या सकाळी केलं जाईल ते थोड्याच वेळात पोलीस उपायुक्त माहिती देतीलच. पण इथंच तिची चौकशी झाली होती सर. हीच जी रूम आहे ज्याला आपण इन्क्वायरी रूम, इथंच API दत्तात्रय वाघमारे बसतात. आता इथं कोणी नाही, ते सगळे DCPचे केबिन आहे. ज्या दिवशी आपण तिथनं लाईव्ह केलं होतं तिथं ते सगळे आहेत. सध्या तिला तिथं ठेवलेलं आहे. तिथून मग तिला ससूनला नेलं जाईल आणि नंतर मग ऑलरेडी दाखवलेली ऑन पेपर पोलीस आयुक्तांनी ऑफ द रेकॉर्ड माहिती दिलेली आहे की होय, तिने फसवणूक केली. शासनाची जी शासकीय जमीन आहे जी रिग्रँट झाली नव्हती, असा कुठलाही आदेश नव्हता, तरी त्या मूळ वतनदारांना, जे मूळ जमिनीचे मालक होते, त्यांना असं भासवलं की होय, ही जमीन तुम्हाला रिग्रँट झालेली आहे आणि त्यांच्याकडनं ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि ती जमीन परस्पर ॲमेडिया कंपनीला विकली. हा तिच्यावर प्रमुख आरोप ठेवण्यात आलेला आहे. जो आरोप जी-चीवसासनं पहिल्याच दिवशी सांगितला होता, तोच आरोप पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीवरती ठेवलेला आहे आणि त्याच आरोपाच्या आधारे आज तिला अटक केलेली आहे. त्यामुळे इथून पुढे आणखीन या सगळ्या केसमध्ये दिग्विजय पाटलांची चौकशी होणं अपेक्षित आहे. सगळ्यात बाबा चंद्रकांत फुंदे, चंद्रकांत, मला एक सांगा, दिग्विजय पाटलांचं नक्की काय, त्याची अटक कधी होणार आहे? कारण आरोपी तर 2 आहेत आरोपपत्रामध्ये, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील. दिग्विजय पाटलांचं काय, ते आहेत कुठे? होय सर, ते अजूनही ना माध्यमासमोर आलेत ना पोलिसांसमोर आले. आम्ही पोलिसांना विचारलं तेव्हा अगोदर आम्ही शीतल तेजवानीची चौकशी करणार, तिच्या चौकशीमधनं काय येणार, मग त्यानंतर आम्ही त्यांना चौकशीला बोलवणार आणि मग पुढची सगळी प्रोसिजर होणार. म्हणजे थोडक्यात बरीच शीतल तेजवानीला सध्या अटक दाखवून नंतर कदाचित असंही होऊ शकतं सर, ही शंका आहे. वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल ह्या बड्या माशांना. हिला आत्ता दाखवून म्हणजे असाही सीन क्रिएट केला जाईल की हिने फसवलं यांना वगैरे वगैरे, पण ते काय दूध खुले नाहीत. त्यामुळं साहजिक एक बनवाबनीचा प्रयत्न होऊ शकतो, पण आपली जागल्याची भूमिका कायम राहणार आहे. शीतल तेजवानी जशी आज आपल्या पाठपुरामुळे अटक झाली, तशी दिग्विजय पाटीलांना कधी, कारण तेही आरोपी आहेत आणि पार्थ पवारांना अजून का आरोपी केलेलं नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे जे शेवटपर्यंत फॉलोअप घेतच राहणार आहे सर. ठीक आहे चंद्रकांत, लक्षात ठेवा, पोलीस जेव्हा तिथे समोर येतील तेव्हा काय पोलिसांचं म्हणणं आहे. किती 5:30 वाजता पोलीस बोलणार आहेत ना चंद्रकांत त्या विषयावरती? हो सर, हो सर, हो सर. ठीक आहे, 5:30 वाजता आपण चंद्रकांत परत तुमच्याकडे येऊया, तिथे काय त्यांचं म्हणणं आहे. अंजली दमानी आपल्यासोबत अजूनही जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली दमानी.